हाय नमस्कार, मी अमोल आणि पुन्हा एकदा राजकुमार राव आला आणि असं वाटलं की ह्यावेळी काहीतरी असेल, त्यामध्ये राजकुमार राव जरा वेगळ्या कॅरेक्टरमध्ये दिसेल. पण ॲक्च्युली ह्या फिल्ममध्ये म्हणजे मालिक या सिनेमाचं नाव आहे, टीचर तुम्ही मागे बघताय. हा सिनेमा कुठेतरी राजकुमार रावला एक चांगला कमबॅक देणार होता, कारण प्रेक्षकांनी ऑलरेडी इतका वेळ त्याला बघितलेला आहे. तो नेहमी गरीब असतो, नेहमी मिडल क्लास फॅमिलीमधला असतो, कॅरेक्टर खूप चांगले करतो, पण सतत तेच 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 मला वाटतं राजकुमार रावने सुद्धा आभार व्यक्त केले असतील डायरेक्टर, प्रोड्युसर आणि या पूर्ण टीमचे. कारण मालिकमध्ये पहिल्यांदा राजकुमार राव हा गुंड म्हणून आपल्याला दिसतोय. सिनेमामध्ये सौरभ शुक्ला आहे, मनीषी चिल्लर आहे, पण सिनेमामधला जो ॲक्च्युली सिनेमामध्ये मसाला पाहिजे तो मसाला कुठेतरी कमी वाटतोय. आजचा फर्स्ट डे आहे. लोकांच्या प्रतिक्रिया, रिव्ह्यू ऐकून असं वाटायला लागलं की सिनेमा पाहावा की नाही पाहावा. राजकुमार राव जरी यामध्ये पूर्णपणे चांगल्या ॲक्टिंगमध्ये दिसत असेल, पण सिनेमामध्ये दम नसेल तर सिनेमा चालत नाही. बॉलिवूडला ॲक्च्युली खरं तर कमबॅकची गरज आहे, राजकुमारला सुद्धा आहे, कारण राजकुमार सतत त्याच कॅटेगरीतले सिनेमा करत आलेला आहे आणि मला वाटतं कुठेतरी लोकांना आता ते पसंत नाही पडत आहे. स्त्रीपर्यंत ठीक होतं, त्याआधी एक दोन सिनेमा आपण बघितले, बधाई दो बधाई लो, या कॅटेगरीमधले सिनेमा राजकुमार राव खूपच जास्त करतो. म्हणजे फॅमिली ओरिएंटेड हे सिनेमा असतात, पण मालिकमध्ये एक वेगळ्या कॅरेक्टरमध्ये हा दिसला. काय वाटतं तुम्हाला? मालिक सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल और जर नसेल पाहिला तर तुम्ही राजकुमार रावसाठी हा सिनेमा पाहायला जाणार का? हा एक मोठा प्रश्न आहे, कारण पैसे खर्च करून वेळ घालून सिनेमामध्ये दम नसेल तर पैसे वेस्ट आहेत. आम्ही रिव्ह्यू देण्यापेक्षा एकच सांगतो, जर सिनेमा चांगला असेल तर लोक त्याची प्रशंसा करतात आणि सिनेमा खराब असेल तर टीजर ट्रेलरवरतीच लोक ट्रोल करायला सुरुवात करतात. नेमकं तुम्हाला आज सिनेमा रिलीज झाला आहे, काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. मालिक या सिनेमामध्ये राजकुमार राव हा लोकांना भावेल का?